नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सॉफ्ट दाणेदार टेस्टी असा कलाकंद घरच्या घरी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कलाकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। पाव कप दूध, एक कंडेन्स मिल्कचा डब्बा घेतलेला आहे। कंडेन्स मिल्क नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही मिल्क पावडर आणि साखरेचा सुद्धा वापर करू शकता। पाव किलो पनीर घेतलेला आहे। 2 चमचे साजूक तूप, पिस्त्याचे काही काप, केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या डेकोरेशनसाठी। सर्वप्रथम एका प्लेटमध्ये आपण पनीर किसून घेऊया। पनीर किसून झालेला आहे। आता आपण जाड बुडाच्या कढईमध्ये कंडेन्स मिल्क घालूया। त्यामध्ये पाव कप दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर किसून घेतलेलं पनीर आपण त्याच्यामध्ये घालूया। आता हे मिश्रण 10 मिनिटं मीडियम आचेवरती परतून घेऊया। हे मिश्रण सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। आता आपण त्याच्यामध्ये पिस्ता, केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या घालूया। आणि साजूक तूप घालून 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजवून देऊया। हे बघा, हळूहळू हे मिश्रण आटायला लागलेलं आहे आणि एकजीव सुद्धा झालेला आहे। हे मिश्रण आता कढई सोडायला लागलेलं आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि एका बाउल मध्ये सेट करायला ठेवून देऊया। या बाउलला मी आतून तुपाने ग्रीस केलेलं आहे। यामध्ये आपण कलाकंद सेट करायला ठेवणार आहोत। वरून थोडेसे पिस्ते, गुलाबाच्या पाकळ्या घालून डेकोरेट करूया। खूप छान दिसतंय है ना। आता हे आपण पूर्णपणे थंड होऊन देऊया, म्हणजे व्यवस्थित सेट होईल। 2 ते 3 तास थंड होऊन देऊया। थंड झालेलं आहे। आता आपण ह्याच्या छान वड्या पाडूया। हे बघा, अगदी बाहेरून आणल्यासारखं वाटतंय ना। याची टेस्ट सुद्धा बाहेरपेक्षाही छान लागते। अगदी मिठाईच्या दुकानातून आणल्यासारखं वाटतंय ना। याची टेस्ट मिठाईच्या दुकानातल्या बर्फीपेक्षाही छान लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।